जागतिक कृषी महोत्सवात महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। 1600 उमेदवारांची नोंदणी, 363 जणांना थेट नियुक्तीपत्र। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने नाशिक येथे सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। 1600 उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी 363 जणांना नियुक्तीपत्र मिळाले, तर 700 उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे। मेळाव्यासाठी आयसीआयसीआय, ॲक्सिस, एचडीएफसी बँक, LIC, इंडिगो एअरलाइन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, बीव्हीजी इंडिया, बालाजी नर्सरी यांसारख्या 50हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला। मेळाव्यात थेट मुलाखती घेण्यात आल्या आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे विभागीय संचालक डॉक्टर दिगंबर मोकाट, कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर पराग हळदणकर, कृषी भूषण निकम यांनी उपस्थित तरुणांना शेती आणि कृषी व्यवसायातील संधी यावर मार्गदर्शन केले। तरुणांनी रोजगारासोबतच उद्योगाकडे वळावे, तज्ज्ञांचा सल्ला। या चर्चासत्रात शेतीशी संबंधित व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असून भविष्यात शेतीत रोजगाराचा मुख्य आधार ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। आज अनेक जण नोकरीच्या शोधात असले तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडेही लक्ष द्यायला हवे असे तज्ज्ञांनी सांगितले। व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करून सुद्धा आणि मेहनतीने तो मोठा करता येऊ शकतो, अशी प्रेरणादायी उदाहरणेही त्यांनी मांडली। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून तरुणांना आशीर्वाद दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.